इथल्या श्रीमंताचं अतिक्रमण पाडताना तुमची काय हात काय बांगड्या घातले होते का? जेवढे हात तुम्ही गरिबांसाठी उचलले तेवढे श्रीमंतांसाठी उचलताना मर्दांगी दाखवा ना. असं तर चाल प्रशासनाने हा अधिकारी हे अफजल खानापेक्षा काही कमी नाहीये. तो एकच्या अगोदरचा आयुक्त इतकं नालायक होतं तर 4 माराव्याने एकच मोजावा. त्यानं 4-5 वर्षात एक निधी खर्च नाही केला दिव्यांगांसाठी. छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई दरम्यान गोरगरीब विक्रेत्यांच्या मातीच्या भांड्यांचे माठांचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप होतोय. या कारवाईत दिव्यांग महिला अर्चना पारखे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र सकाळी संबंधित ठिकाणी महिलेचे मडक्यांचे दुकान नसल्याची ही चर्चा आहे. तरी देखील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट सोशल मीडियावर पसरली आहे. दिव्यांग भगिनी अर्चना पारखे यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत प्रहार संघटनेचे नेते तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आज त्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. त्यांनी संबंधित घटनेची माहिती घेत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तसेच दिव्यांग आणि गोरगरिबांवर होणारा अन्याय थांबवण्याची मागणीही केली. चाल प्रशासनाने हा अधिकारी हे अफजल खानापेक्षा काही कमी नाहीये. त्यानं प्रतापगडावर वारी करत असताना जे काही उद्ध्वस्तपणा केलेला आहे ना तसं दृश्य केल्याचा प्रकार आहे. आणि या छत्रपती शिवरायांच्या विचारानं चालणारं सरकार निश्चितच अपेक्षा करतो का अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि नाही झाली तर आमची भूमिका दिव्यांगाप्रती ठाम आहो. पहिले दिव्यांग आहे मग सरकार आहे मग पक्ष आहे. पहिले दिव्यांग आहे आमच्यासाठी, पक्ष आणि हे नंतर आहे. पक्षच या सरकार दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी उभं राहिलं पाहिजे. ह्या भूमिका ठाम आहे. त्या अधिकाऱ्याचा निषेध करतो. आणि वेळ आली त्यांनी 24, 25, 26चा कोणताही दिव्यांग निधी वाटप केला नाही. अजूनही या दिव्यांगांना 6,000 रुपये महिना जो हक्काचा आहे संजय गांधीचा तो भेटू शकला नाही. मग प्रशासन करतं काय? अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि हे जर सुधारणा केली नाही इथल्या संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं यांचं निधी वाटप करावं तातडीनं. तो एकच्या अगोदरचा आयुक्त इतकं नालायक होतं तर 4 माराव्याने एकच मोजावा असं आयुक्त होतं. त्यानं 4-5 वर्षात एक निधी खर्च नाही केला दिव्यांगांसाठी. आणि मग या सगळ्यासाठी 15 दिवस आम्ही महानगरपालिकेला देतो. एक या दिव्यांग निधी असेल, घरकुलाच्या संदर्भातला विषय असेल, हा मार्गी जर लावला नाही तर थेट महानगरपालिकेच्या आयुक्ताचा विषय हा आमच्या सोबत असेल. आता आम्ही त्यांना राहण्यानं भाड्यानं घर देतोय करून 4-5 महिने. आणि तेपर्यंत एक घरकुलाची व्यवस्था शिवसेना कक्ष मदत निधीतून आपण करू. आणि त्यांना एखादा रोजगार देता येईल का आणि त्यांचं महिन्याचं किराण्याचं किमान भागेल अशी व्यवस्था आपण करू. बरं, पण असं म्हटलं जातं की गोरगरिबांवर कारवाई होतीये, दुसऱ्यावर कुठेतरी भेदभाव केला जातो कारवाई करताना. हे अगदी बरोबर आहे. असंच आहे. जे सुधारणा करणं गरजेचं आहे. सरकार कुठलंही असो कोणाचंही असो हा विषय नंतरचा आहे. पण ते कसं वागतं लोकांसोबत ते पण पाहणं महत्वाचं आहे ना. मग इथल्या श्रीमंताचं अतिक्रमण पाडताना तुमची काय हात काय बांगड्या घातल्या होत्या का? जेवढे हात तुम्ही गरिबांसाठी उचलले तेवढे श्रीमंतांसाठी उचलताना मर्दांगी दाखवा ना. असं तर आम्ही हे जर प्रशासन करत नसेल तर त्याच्यावर आम्ही मर्दांगी दाखवू. अधिवेशनामध्ये हे मुद्दे जे आहेत हे सगळे घेणार, सोडणार नाही. त्याच्यासाठीच तर चाललो ना तिकडे. दिव्यांगांना घरकुल योजना आहे मात्र त्या आतापर्यंत मिळाल्या नाही. महानगरपालिकेने त्या इतक्या भंकस योजना केल्या. नागपूरच्या महानगरपालिकेनं 8-8, 9-9 लाखाचं स्कीम केली, फ्लॅट सिस्टम केली. आणि त्यात काय केलं माहिती आहे का? PM चे 2.5 लाख घेतले, बाकीचे कर्ज घेतलं. आणि आता ते काय म्हणतात ते घर घेताना त्या गरिबांनी कर्ज काढून घ्यावं म्हणजे कर्ज भरून त्यांचे हप्ते भरावे. तुम्ही सांगा आता या महिलांना कुठून कर्ज देणार बँक? योजना भंकसपणे अक्कल नावाची गोष्ट असली पाहिजे ना. केंद्राची योजना आहे बेघरांना घर देण्याची. मी अकोल्याचा पालकमंत्री होतोय. 6 कोटीची योजना तयार केली. आणि तुम्हाला सांगतो एखाद्या हॉटेल सिस्टीमला पण लाजवेल अशी बेघरांना घर देणारी योजना तिची इमारत सगळी तयार झाली. मी तिथून हटलो. आता एकही बेघरवाला तिथं राहत नाही. प्रशासन थांबलं तिथे. महानगरपालिकेमध्ये बेघरांसाठी घर योजना का करत नाही? 100% योजना केंद्र सरकार पैसे देतं आणि तुम्ही कर्जाच्या योजना काढताय गरिबांसाठी. काय मूर्खपणा आहे? सत्तेत सहभागी झालेले आहात. सत्तेत सहभागी झाला म्हणजे काय हातात बांगड्या गोळ्या घातल्या? आपण याबाबत काही निर्णय घेणार आहात? बिलकुल निर्णय घेणार नाही, घेण्यास भाग पाडू.
परिपत्रक काढायला लावू. शिंदे साहेबांना मी स्वतः भेटणार आहोत का एखादं अतिक्रमण काढत असताना तिथल्या लोकांची उपासमार, पोटमार, त्यांचा उघडे संसार पडू नये. छत्रपतीने जे सांगितलं सगळ्यांना पोटाशी लावावे, उपाशी ठेवू नये. हा छत्रपतीचा विचार सरकारच्या कृतीतून दिसला पाहिजे, तर छत्रपतीचं नाव घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कारवाईच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.